रामकृष्ण हरी. आता ही माझ्या समोर आहे. बाळा तुझं फक्त नाव सांग पूर्ण. सानिया चोरडेकर. सानिया चोरडेकर. तोरडेकर. पण वडिलांचं नाव सानिया परशुराम चोरडेकर. सानिया परशुराम तोरडेकर ही आमच्या बिल्डिंगमध्येच राहणारी मुलगी आहे, 4H मध्ये. हां. आणि आम्ही 4I. तर मग आता तिने आपल्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामसागरामध्ये कोणता शब्द लिहिते? राम. आता माझ्या मागून बोल. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा. गोविंद माधवा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा. गोविंद माधवा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा. गोविंद माधवा. आता तू बोल. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल केशवा गोविंद माधवा. हा बोल पुन्हा एकदा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. पुन्हा एकदा बोल बाळा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आता शेवट बोल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. अशा प्रकारे आमच्या ताईने रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा या नामसागराचं स्मरण करून राम नामाचा उल्लेख केलेला आहे. कसं वाटलं तुला हे? मस्त. छान वाटलं ना? हा. असं अभ्यास करायचा चांगला. हा हा. एकदा बोल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. क्या बात आहे. रामकृष्ण हरी.